अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांचे आजच्या या आध्यात्मिक संदेशामध्ये स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे सर्व भक्तजन, सर्व भक्तांना विनंती आहे, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. जे स्वामी भक्त आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्यांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत आणि अचानकपणे त्यांना एखादी सुंदर अशी गोड बातमी सुद्धा मिळू शकते. म्हणून संदेशाला दुर्लक्ष करू नका. चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुमच्यावर खूप काही आशीर्वादांचा वर्षाव करणारे आहेत. देव म्हणतात, मी आज धावत तुझ्यापर्यंत आलो आहे. तेव्हा तुम्ही एकटे धावता तेव्हा त्याला शर्यत म्हणतात, आणि जेव्हा देव तुमच्या सोबत आणि तुमच्या बरोबर धावतो तेव्हा देव तुम्हाला ते सर्व काही देऊ इच्छितो जे तुम्ही इच्छित आहात. तुम्हाला खरोखर माहीत आहे का, देव तुमची मदत करत आहे. जर तुम्ही पुढल्या क्षणी ते काही प्राप्त केले तर समजा की माझा आशीर्वाद आला आहे. तुमची मोठ्यात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात जेव्हा येऊ लागतात तेव्हा तुमचा कठीण काळ संपून ते तुम्हाला सहज प्राप्त होते. समजा माझा आशीर्वाद आला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळांसोबत काही आनंदाचे क्षण घालवता तेव्हा लक्षात घ्या, त्यांच्या हसण्यात, त्यांच्या आनंदात खूप काही मीच आहे. जेव्हा तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात ते वातावरण निर्माण होते तेव्हा आनंद खूप काही तुमच्यावर वर्षाव करू लागतो. तुम्ही जेव्हा आपल्या मुलाबाळांसोबत जे काही प्रार्थनापूर्वक मागत असता तेही मी ऐकत आहे. तुमचे स्वामी माऊली आज तुमच्या पुढे येऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहे. तुम्ही पुढील खूप वर्षापर्यंत ते सुख भोगाल ज्याची तुम्हाला आशा आहे. देव म्हणतात, बाळा, आजचा संदेश तेच ऐकू शकतात त्यांना माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे आणि ते विश्वास ठेवण्याच्या तयारीत आहेत. लक्ष दे बाळा, तुझ्याजवळ आज काय काय आहे. जर तू ते गमावले असशील तर त्याकडे लक्ष देऊ नकोस. जे आहे त्यावर लक्ष केंद्रित कर. या क्षणाला सुद्धा तू दुःखी असशील तर, खूप काही वेदनेत असशील आणि माझ्याकडे प्रार्थना करत असशील तर ते काही चुकीचे ठरेल. कारण तू फक्त भूतकाळात रममान होत आहेस. भूतकाळात रममान होऊन चालणार नाही. तर तुला भविष्याची चिंता करणे आवश्यक नाही. कारण तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वादित करत आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुला माहीत आहे तुझ्या वेदना दूर करणारा हा संदेश या क्षणाला तुला प्राप्त होईल. त्या क्षणापासून तू तुझ्या हिमतीत आणि तू तुझ्या संघर्षात इतके बदल अनुभवशील ज्यामुळे तुला ते ध्येयही प्राप्त होईल. मला माहीत आहे कधी कधी खूप काही वेळ कठीण असते, पण घाबरू नकोस. माझी साथ तुला निरंतर आहे. देव म्हणतात, माझ्याकडे आज आनंदाची बातमी आहे. आज देवाने शब्द तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी आनंदाची बातमी पाठवली आहे. जर तुम्ही चमत्कारांची वाट पाहत आहात तर नक्कीच चमत्कार होणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते सर्व काही आनंद तुमच्या मार्गात येत आहेत, तुम्हाला दिले जात आहेत. बाळा, तुम्हाला
काही समस्या असेल तर शांत बसून ती देवासोबत बोला. तुमच्या आत्म्यामध्ये बोला. तुमच्या आत्म्यात देवाचा निवास आहे. तो सतत आहे. कारण तुम्ही त्याच्याशी जेव्हा बोलाल तेव्हा तो तुम्हाला त्या सर्व काही आशीर्वादांसह एक चमत्कार पाठवेल. यावर विश्वास ठेवा. तुम्ही बोललेल्या सर्व काही समस्यांचे उत्तर तुम्हाला नक्कीच दिले जाईल. तुमच्या समस्येचे निराकरण करणारे आशीर्वादही तुम्ही इतरच शोधत आहात, पण ते इतर कोणाजवळही तुम्हाला मिळणार नाही. अगदी तुम्ही पैसे दिले तरीही त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार नाही. त्याचे उत्तर तुम्ही कोणालाही विचारू नये. त्यापेक्षा आपल्या अंतर्मनाला, आपल्या परमेश्वराला त्याचे उत्तर विचारावे आणि ते नक्कीच तुम्हाला काही काळानंतर प्राप्त होणार आहे. यावर विश्वास ठेवावा. तुम्ही इतर ठिकाणी जे काही पैसे घालवण्यात कार्य करत आहात, कोणी म्हणतात हे कर, कोणी म्हणतं ते कर, ते करू नये. तुमच्या मनाला ते योग्य समाधान मिळत नाही, म्हणून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. मग वेळ आणि पैसा घालवायचा त्यापेक्षा देवाकडे येऊन देवाकडे ते आपले कारण सांगावे आणि देवाला प्रार्थना करावी. देव आत्म्यात असून तो तुम्हाला नक्की त्यावर उपाय सांगेल. कधी तो तुम्हाला तुमच्या स्वप्नातून उत्तर देईल, तर कधी तो कुणाच्या मुखातून तुम्हाला उत्तर देईल. जर तुम्हाला ते उत्तर प्राप्त झाले तर तुम्ही देवाचे अनुभव घेतले असतील तर मी अनुभव घेतले आहेत कमेंट करा. देवाची शक्ती अफाट अनंत काळ तुमची रक्षा करत आहे. देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने चमत्कार घडवण्यासाठी येत आहेत. अगदी कित्येक वर्षांनी हा शुभयोग आला आहे जेव्हा देव तुम्हाला आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे आणि तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. अगदी तुमच्या आयुष्यात ते सर्व काही सुख तुम्ही प्राप्त करणार आहात. त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात. विश्वास फक्त आपल्या देवावर ठेवा. आपले कर्म करत राहा, कारण आपल्या कर्मामुळेच तुम्ही देवाचे अधिक प्रिय बनाल. जेव्हा जेव्हा तुम्ही इतरांची मदत करतात, जर कोणी तुम्हाला खूप काही कष्टात दिसत आहे आणि ते तुमच्यापर्यंत येऊन मदत मागत आहे, तर देव स्पष्टपणे तुम्हाला सांगत आहे, तुमच्याकडे ती संधी दिली आहे, त्या संधीचे सोने करा. एखाद्याला अडचणीत पाहून त्याची योग्य वेळेस मदत केली तर तुम्ही देवाचे अधिक प्रिय व्हाल. मित्रांची मदत करावी हीच आपल्या माणुसकीचा एक भाग आहे आणि तोच भाग आपल्याला जपायचा आहे. ही जी माणुसकी आहे ती आपल्यामध्ये असू द्या. आपण जेव्हा इतरांचे चांगलं करतो तेव्हा आपलं चांगलं होतं. इतरांचं वाईट केलं की आपलंही वाईट होतं. म्हणून सर्वांचं चांगलं करा, तुमचेही चांगलेच होईल. आजचा स्वामी संदेश फक्त तुमच्यासाठी स्वामींनी तुमच्यापर्यंत पोचवला. हा संदेश फक्त स्वतः ऐकून सोडून देऊ नका, तर तुमच्या सर्वांच्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत कसा पोचवता येईल त्या पद्धतीने तुम्ही नक्की पोचवा. व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. हा संदेश जर तुम्हाला
मनापासून आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दररोज नवनवीन संदेश ऐकावयास मिळतील. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवोत आणि तुमच्या जीवनात नवीन दिशा देवोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.